काय झालं दादा? काय झालं? आपलं रूम भाडं द्या. हो, ते मी तुम्हाला सकाळी देणारच होतो. फोन पे टाकलेच चालेल ना? हो, चालन चालन. अरे, जेवण करत होता काय? नाही दादा, नाश्ता करत होतो. पण का? म्हणजे ह्यो तर जेवण करायचा टाइम आहे आणि तू वडापाव का खातोय? कारण मी सोल्या काकूंनी डबा दिला नाही, म्हणून 5 दिवसापासून वडापावच खातोय. तसं त्यांची पण काही चुकी नाही म्हणा, कारण त्यांचे पण 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत आणि त्यामुळे अजून 2-3 दिवस वडापावच खावा लागणार. अरे पण तुझा पगार 1 किंवा 2 तारखेलाच होतो ना? आपले पण 2 महिन्याची किराया बाकी आहे. काय करतोस एवढे पैसे? पैसे होते दादा, पण आईबाबांना लागत होते म्हणून गावाकडे पाठवून दिले आणि मागच्या महिन्यात माझा जॉब पण सुटला आणि नवीन कंपनीत इंटरव्ह्यूला अजून 2-3 दिवसांनी बोलवलंय. अरे मग बाहेर जाऊन हॉटेलमध्ये काहीतरी पोटभर खायचं ना. बरोबर आहे दादा, पण आम्हाला पोटाच्या अगोदर खिशाचा विचार करावा लागतो. अहो, हॉटेल रेस्टॉरंट आमच्या नशिबात कुठं? गाव सोडून दूर आलोय आम्ही. आम्हाला मन मारून वडापावच खावा लागतो. यार, बाहेर राहणं एवढं कठीण आहे. मग तुम्ही मुलं आपलं गाव घर सोडून बाहेर का राहता? ह्या जबाबदारीच्या रस्त्यावर काही मित्र मी गमावले. घरून जेव्हा निघलो तेव्हा घरचे पण रडले आणि कोणाला नाही आवडत आपलं गाव. सगळ्यांचे मन तोडून दूर जावं लागतं. परिस्थिती नाही, पैसे बघतात हे लोक, म्हणून आम्हाला घर सोडून दूर राहावं लागतं. होईल सगळं बरं.